राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सुनावणी आजपासून पुन्हा सुरू होणार आहे। हायकोर्टात न्यायाधीश मोडक यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे। भाजप संविधान बदलणार की अफवा आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। भाजप आज बदललाय, सर्व जाती धर्मांचा हा पक्ष झालाय असं विधान आठवले यांनी केलं। डोंबिवलीमध्ये आयोजित राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये आठवले यांनी हे वक्तव्य केलं। प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी भूमिका घेतली असल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणाले आणि त्यांचा महाराष्ट्रात काही ठिकाणी एका पक्षाला पाठिंबा आहे तर काही ठिकाणी स्वबळावर लढतात, त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी नांदेडमध्ये दिली। वंचित बहुजन आघाडीनं नांदेडच्या जागेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे। हा काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचा दावा खोटा असल्याचं खासदार अशोक अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। चव्हाण म्हणाले काँग्रेसला पराभव समोर दिसतोय, त्यामुळे अशा प्रकारची घोषणा करून काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। बीडच्या अंबाजोगाईमध्ये धनगर समाजाच्या बैठकीमध्ये थेट लोकसभा उमेदवारांना फोन करण्यात आला, तसंच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे अशी विचारणा करण्यात आली। यावर आपण संसदेमध्ये पहिला प्रश्न हा धनगर समाजाचा मांडणार असल्याचं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं। बजरंग सोनवणे यांनीही धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्याची भूमिका मांडली। गेल्या 10 वर्षांपासून आपला दररोज जनतेशी संपर्क आहे, निवडणुकीपेक्षा आपलं सामाजिक दायित्व जास्त असल्याचं भाजपच्या भारती पवार नाशिकमध्ये म्हणाल्या। विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवते, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।